आपण आलोय आता अगरूडच्या फार्ममध्ये. छोटासा हा एक फार्म आहे. याच्यामध्ये याची हाईट बघा पूर्ण या प्रत्येक झाडांची साधारण 4 वर्ष झाले त्या झाडांना. आणि ही एक नदी शेजारी एक 150 झाडं अशी लावलेली आहेत अगरूड प्लांटेशनची. ही छोटं जे झाड आहे ते पाहताय तर हे असं दोघांच्या मध्ये जेव्हा ही 2 झाडं मोठी झालेत त्याच्यामध्ये ही छोटंसं झाड लावलेलं आहे. साधारण ही 4 वर्षाचं झाड आहे. आणि हाईट आता जर एक्झॅक्ट ही पाहाल हाईट ना तर 15 फुटाच्या वरती आहे पूर्ण. असं हे अगरूडचं प्लांटेशन आहे. हे छोटी मध्ये जी झाडं आहेत ती लावली गेलेली आहेत. नंतर हे एक्स्ट्रा ब्रांचेस आहेत ते काढून टाकावे लागतात आपल्याला. आणखी याच्या खाली पण आहे ही पूर्ण अशी लाईन छोटी. आता गवत खूप वाढले हे पाहू शकता तुम्ही. ही त्याचा घेर खूप झाला. एका ठिकाणी खूप सारी झाडं झालीत ही. त्यामुळे हे असं आहे. आता हे झाड थोडं बघावं लागेल. हे सुकलं आहे थोडं. मे बी ग्रोथ घेता येते पण लेट्स सी. कारण हे असं झाल्यानंतर झाड मरतं. ही याची झाडाची पानं पहा तुम्ही पूर्ण ग्रीनरी आहे. थोडी ते खराब झाले झाड. पावसात अशा घटना घडतात. म्हणजे हे झाड आता पाहिलं ना हे खूप साधारण 4.5 वर्षाचं झाड आहे. पण हे असं बेंड झालं इथून. पावसामुळे हे खराब झालं इथून. त्यामुळे ते बेंड झाल्यानंतर दुसऱ्या झाडावरती जाऊन पडले. हे अशी नुकसान होतात. मग ते आपण कन्सिडर करावे लागतात आपल्याला. पण नॉर्मली हा असा एक आहे फार्म छोटासा. पाहू शकता तुम्ही झाडाची ग्रोथ आहे. हे असं सिंगल झाड व्हावं लागतं. इथे जे पाहताय ना हे असं एक सिंगल झाड वरपर्यंत व्हावं लागतं जेणेकरून ते